अगं बाई जुही, मी काय म्हणतो, आता ही मोहिनी म्हणते गावाला जातो म्हणते, जवळ येते म्हणते आता. तर आंब्याचा रस, पुरी, भात, भजे करून घे, पापड तळून घे थोडेसे. झालं मग. कसं आहे, आले म्हणजे जवळ आले काही ना काही करा लागते पाहुणचार. आई आंबे तर नाही आहे, मग आंब्याचा रस कसा करू? आंबे आणायला लावतो त्या बाबाले मी, इथंच भेटते आपल्या गावात गुजरीत. बस तिथून घेऊन येते 2 किलो आंबे, म्हणजे त्याच्यासाठी होऊन जाते ना आपल्यासाठी होऊन जाते, नाही काय? ठीक आहे, नाही घेऊन आला मग बाबाले. करतो मी आंब्याचा रसही करतो आणि पुरेही करतो, सगळंच करून घेतो. लवकर लवकर लाग मग तयारीले, फक्त रसच राहिला ना तरी चालते. रसानं कसं आहे, रस वेळेवरही होऊन जाते बाई, बाकीचा स्वयंपाकवाले वेळ लागते. तू कर बरं पटपट. हा करतो. आई आपल्या घरी कधी फ्रीज पाहिजे होता, तुम्ही एवढ्या वर्षात फ्रीज नाही घेतला का एखादा? फ्रीज शिवाय कधी चांगलंच नाही लागत मला. बाई कसं आहे, आता तुला सांगतो, आता पोरीच पोरी होते आमच्या घरी, ह्या पोरगं चाललं गेलं तिकडे शिकाले, याले पैसा लवलवच आम्ही बेजार झालो. हा वावर किती पिकते असं, दुकानाच्या भरोशावर चालू होतं. तर तू सांग आता, आपले शौक तर बाजूलेच राहिले. शौक करायला टाईमच नाही भेटला आम्हाला. अजून आमच्याजवळ फ्रीज नाही, काही नाही. कूलर तर नाही घेतला माय सध्या आम्ही, पंख्यातच झोपून राहिलो एवढ्या वर्षाचं. आई मी घेऊन देतो तुम्हाला फ्रीज, तुम्ही नाही वापरला ना आतापर्यंत. मस्त आता या महिन्यात कधी आपण फ्रीज घेऊन येऊ, काय पगार आला म्हणजे फ्रीजही आणू, तुमच्यासाठी कूलरही घेऊन देतो आता पुढच्या वर्षीसाठी. काय आता म्हातारपणात झालं, आता जवानपण चाललं गेलं ना, आता म्हातारपणात किती काही शौक केले तर काही त्याचा काही आनंद राहते काय? व जवानपणात राहतच ते जो राहते तो. आता पाय, आता जास्त थंड खाता येत नाही, पेता येत नाही, नाही काय? तरच आहे दुनिया भऱ्याचा, असं असते. म्हणजे दात आहे तर चणे नाही, चणे आहे तर दात नाही, अशासारखी कंडिशन होते हो बाई माणसाची. जेव्हा खाऊ शकते तेव्हा भेटत नाही, भेटते तेव्हा खाऊ शकत नाही. आई काहीच नाही होत, आता म्हातारपणात सारे लोक फ्रीज वापरून राहिले, लोक तर एसी वापरून राहिले, मग त्याला काहीच नाही होऊन राहिलं, तुम्हालाच होऊन जाईल काय? काही नाही होत, टेन्शन नका घेत जाऊ, मस्त राहत चाल, खात जा, टेन्शन घ्यायच नाही बिलकुल. त्याला सवय असते बाई पहिल्यापासूनच्या, ते लोक त्याच्यातलेच असते, म्हणून त्याला काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं. आपण कसं आहे, कधी पाहिलंच नाही या गोष्टी, तर आपल्याला तर भारी जाते. येईल कशा भारी जाईन, काहून का त्याच्यातच जन्म घेतला राहते त्यानं, आणि मग त्याला कसं भारी जाईन, त्याला नेहमीच पाहिलं राहते, त्याला रोजच्या सवय असते त्याच्यात राहायच्या. सवय लागत असते, 1-2 दिवसात तर सवय लागते माणसाले. तुम्ही 8 दिवस फ्रीज वापरा, 9व्या दिवशी तुम्हाला आठवण येते, असं आहे ते. म्हणजे एक वेळा माणसाले अशा वाईट सवयीला लवकर लागते आणि चांगल्या सवयी लागायला लय वेळ लागते. तसे बाई त्याच्यातलं पाणी गिनी पिणं मोठं हानिकारक आहे. नाही पहिलं ते पुरलं फ्रीजचं पाणी. हो, मग आपलं माठातलं, आता आम्ही जुने लोक माठातलंच पाणी पितो. आता तुमच्यासारख्या नवीन पिढीले ते फ्रीजचंच पाणी गोड लागते. आम्हाला आता या पोरेच्या घरी गेलो म्हणजे मग प्या लागते कधी कधी, पण त्यांनाही मग सर्दी होऊन जाते, सूट नाही होत ना बाई, ते आपल्या शरीराला सहन नाही करत आता ते. म्हणूनच आहे, आता तुम्ही जर रोज वापरला ना तर तुम्हाला ते भारीच नाही जात, तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. पण जर एखाद्याच दिवशी कोणतं पाणी केलं तर ते आपल्याला सवय त्याची हे होते ना. हो बाई, ते तर आहेच म्हणा. पाहिजे ते विचार घेऊन यायचो, तुला आणायचं आहे म्हणतात. तुम्ही बी चालता ना, आपण दोघीच जाऊ. हे ड्युटीवर जाते का मी, आपण दोघी जाऊ आणि घेऊन येऊ, तुमच्या पसंत आणू. मला काय समजते माहिती त्याच्यातलं, मला तर धड काय म्हणते तर कपडे आणतो ना आपण, त्याच्यातलं नाही समजत. त्याच्या फ्रीज मधलं काय समजते, चांगला निघाला नाही निघाला, एवढ्या पैशाची वस्तू खराब झाली तर किती मन दुखते. तूच आणतो तुझ्या मनाला लागन तर सोबत येऊन जाईल मी. ठीक आहे, सोबत यायला तरी चालते, मला तेवढंच बरं वाटते. करतो मग मी, भजी करून घेतो, भात, कुरडी, पापड आणि कढी करू काय? काय दही आहे का घरी? नाही गड्या, दही नाही आहे. बरं राहू दे ना, कढी गिडी काही करू नको, तेवढंच कर. आणि रस करून घे, पुऱ्या करून घे, झालं तेवढ्या याच्यात. ते जवळ काही जास्त खातही नाही, त्याचं जास्त खाणं नाही आहे आणि आवडीनं काही खात नाही, अशासारखं काम आहे त्याचं. त्याला तर आम्ही तर म्हणतो ना, पाहुणचार नाही केला ते पुरते, पण आता काय करतो, करा लागते बाई. ते पिहूचे पप्पा ते मस्त आवडीनं खाते, तुम्ही कधी भाजी पोळी गेली साधी तरी ते आवडीनं खाते. म्हणते मामीजी हे चांगलं झालं, मामीजी ते चांगलं झालं, हा करत जा तुम्ही, असे असे म्हणते. हे तर मोहिनीच्या घरचे काही नाही देत काही आपल्याला, हे चांगलं झालं का वाईट झालं म्हणून. त्याला कसं 17 रंगाचं खायची सवय आहे, ड्युटीवर जाते का नाही हॉटेलचं खाणं, मग त्याला घरचं कसं गोड लागन बाई. नाही नाही आई, असं नाहीये. आता काही काही लोकांचा स्वभावच तसा असते, हॉटेलचं खा, घरचं खा, काही खा, त्याला आवडो नाही आवडो जेवणही तेवढंच राहते आणि म्हणतही कोणाला नाही चांगलं झालं का वाईट झालं. नाही पण तुला सांगू काय जुही, कधी बी कुठेही जाचो, पण कधी कोणा जर आपल्यासाठी एवढ्या आवडीनं बनवलं ना तर त्याला 2 शब्द चांगले म्हटले पाहिजे का बाई चांगलं झालं, एवढ्या मेहनत ना तो माणूस आपल्यासाठी करते तर तो आनंदानं करते. मग काही दिवसानं आपण जर असंच म्हटलं म्हणजे काही बोललोच नाही तर त्याच्याही मन हे होते, काय गड्या ह्या माणसासाठी केलं आपण, त्याच्यापेक्षा तर नाही केलं ते पुरते, मग तो दुसऱ्या वेळेस आपल्याला काही खाऊ घालून देते. हा बाई, ही गोष्ट खरीच आहे. आपण माहित आहे काय असं करतो की नाही तर मग समोरच्याला ना चांगलंच नाही वाटत. आता आपल्याच घरी जर कोणी आलं आणि त्यानं म्हटलंच नाही काही चांगलं झालं वाईट झालं, काही तर म्हणाले पाहिजे ना, काही कमी जास्त झालं तर तेही सांगायला पाहिजे, म्हणजे माणूस सुधरून घेते. नाही कमी तर काढते लोक, समोर नाही काढणार पण मागं जाऊन काढते, कमी काढते
पण म्हणजे कसं राहते त्याचं खाऊन घेते इथं घरी गेला त्याच्यात तर मीठच कमी झालं होतं, शेंगदाणेच नाही टाकले होते बरोबर, हा पोहे पिवळेच नाही झाले होते, कांदाच कमी झाला, सांबारच नाही टाकला. अहो एवढे फरतोडे पडते, त्याच्यापेक्षा माहिती आहे आपलं म्हणणं काय आहे, खाऊ घालून द्यायचं, जाय तिकडे नाव घेणे तर नको घेऊ. होय समजलं मला आता, ठीक आहे करतो मग मी, ते येऊन जाईल ना ते भाऊ अजून. हो बाबा कर, तुला माहित आहे ना पण स्वयंपाक घरात कायच्यात काय आहे म्हणून, जर काही दिसलं नाही तर मला आवाज देजो, मी तुला सगळं दाखवून देतो. तसं मी डब्यावर लिहून ठेवलं आहे कायच्यात काय आहे म्हणून. म्या म्हणजे बबितानंच केलं हे काम, मागच्या वेळी घालते की नाही ते, तर तिनं दिल्या बाबा त्याला चिठ्ठ्या चिपकून, आई म्हणे तुला लक्ष नाही राहत म्हणे, आणि कायच्यात काही टाकतं म्हणे कुठेही ठेवून देतं म्हणे, आणि मग त्या वस्तू खराब होऊन जाते काही दिवसानं, पाया चालल्या जाते, आठवण नाही राहत. तर तिने त्याला चिठ्ठ्या लिहून दिल्या, ज्याच्यात गरज पडली त्याच्यात ठेवलं म्हणे. ठीक आहे मग मला सगळं दिसते. हो माझ्या पोरीनं मला चांगलं शिकवलं, पण काही असो सून चांगली भेटली, आई चांगली वाग, आज चांगली वागशील तर उद्या तुझ्या फायद्यात राहील. पाय आता मी चांगली वागतो तर ती किती चांगली बोलते, नाही तर आज मी तिला 2 बोलून तर उद्या ती मला 4 नाही बोलणार. नाही बाबा सुधरून घेतो मी तर पोरीची नाही ऐकत होती, पण त्या दिवशी बापा कमलाच्या घरी गेली ना, काय हे बाबा तिची सून काय बोले, तिले लग्न झालं तेव्हा तिची सून शब्द नाही बोले, एवढी गरीब गाईसारखी होती. 2 तर वर्ष झाले माहीन मी, 2 वर्षात केवढा रंग दाखवला बसून येणं, त्याच्यापेक्षा माझ्या लक्षातच आलं मग म्हटलं मोहिनी म्हणे ते बरोबरच म्हणे, आई तिला वेळ नाही लागणार बदलाले, तू बदलशील तर ते बदलन. म्हणून त्या दिवसपासून कानाले खडाच लावला बाबा, म्हटलं नाही आजपासून सुनीसोबत चांगलं वागा, माहीत पडते आपण चांगल्या वागल्यावर ते वाईट वागते काय आपल्यासोबत. तर माहित आहे मोहिनीची माय आज काय झालं, आज म्हटलं सुनबाईनं मला 10 रुपये दिले होते सकाळी, बाबा म्हणे हे घ्या म्हणे, तर आता मला काही त्याचा अर्थ नाही समजला होता, तर मी घेत नव्हतो, पण म्हणे घेऊन घ्या म्हणे, तुम्ही दुकानावर चालले ना म्हणे बाबा, तर म्हणे दुकानावर म्हणे कोणी जाताना त्याला 5-10 रुपये द्या लागते म्हणे, म्हणजे ते घरून खाली नाही जात बा, असं म्हणणं होय. घरातले न द्या बाहेरचे देत नाही म्हणे, घरातलेच देऊ शकते म्हणे, तर द्या लागते म्हणे, म्हणून तिनं देते पोरीनं मला त्या. मग मी म्हटलं ठीक आहे आता म्हणते तर ऐकून घ्या लागते, कधी कधी आपण मोठे असून समजत नाही आपल्याला, तर लहान लेकराला समजून जाते. म्हटलं ठीक आहे लेकराची मला ऐका लागते, म्हणून ऐकलं, घेऊन गेलो बा. आजपर्यंत तर नाही ऐकलं व का पैसे नाही लागते का काही, कुठून आणतात बापा हे मोबाईल मध्ये पाहतात आणि तसेच मग आपल्याला सांगतात. काही का सांगे ना, पण आपल्याला जर आपल्या फायद्याची गोष्ट सांगते कोणी तर करायला काय हरकत आहे. हा मग काय झालं तर, अरे असे गिराईक आले दुकान उघडल्याबरोबर का वाट पाहिल्यासारखे होते गिराईक सबकोईच, म्हणून असा धंदा झाला म्हटलं, आज 4,000चा धंदा झाला म्हटलं. सांग म्हणजे आजपर्यंत झाला काय, 1,000 रुपये 1,200 रुपये 1,500 रुपये याच्यावर तर पैसे नाहीये, हा 4,268 रुपयाचा धंदा झाला. हो का बापरे, मस्तच झालं मग तर. सांगा बरं आपल्याला नाही समजली ही गोष्ट कधीच, असं जर पहिले समजलं असतं आणि मी रोज तुम्हाला दिले असते पैसे तर किती धाम पैसे झाले असते आता आपल्या जवळ जमा. मग नाही तर काय तर, समजली नाही ना एवढी गोष्ट आपल्याला. आता जाताना रोज सुनबाईला 10 रुपये मागत जाईल, मागा काय लागते ते स्वतःच देते, मागतल्यानं नाही होत म्हणते, स्वतः दिल्या नव्हते म्हणते. हा सुनबाईला काय मागा लागते, मी देऊन देत जाईन. अजून चांगला धंदा होत जाईन, मीच देऊन देत जाईन. तुम्ही दुकानात जाता तेव्हा मला सांगत जा फक्त मी चाललो म्हणून, मी आता 10 रुपये काढूनच ठेवत जाईन तुमच्यासाठी. तिकून आल्यावर मग ते 10 रुपये वापस द्या लागते काय. हो ते आपल्यावर आहे. आता हे पाय पैसे तर शेवटी घरातच देतो ना आपण, आणल्यावर माणूस काय करते पैशाचं, एका पुरा पैसा बैजवून देऊन देते, धंद्याचा येऊ कायचा येऊ, मग त्याच्यानंतर जर त्याला लागले तिच्याजवळ घेतेच ना मला टाळले. हो घेतेच. हा तर मग बैजवळ पैसा राहतेच ना, मग तिला 10 रुपये काय वापस द्यायला लागते, त्यातलेच 10 रुपये ते त्याला देऊन देते. हो गड्या हे बरोबर आहे तुमचं, ठीक आहे ना, मग आता उद्यापासून देऊन देत जाईन मी तुम्हाला. मग धंदा कुठे आहे आजचा. अरे पुऱ्या पैशाचा माल भरला ना, पुरा पुरा माल भरून घेतला, हप्ताभराचे पैसे झाले होते, तर तुला ह्या हप्त्यात काही पैसे दिले नाही, तर आता पुऱ्या पैशाचा माल भरला, आता हे 500-600 रुपये उरले माझ्याजवळ, ते तुला देऊन देतो आता. घ्या, एवढा चांगला धंदा झाला तो घरी आणा लागत होता, त्याला घर दाखवा लागत होतं जरासं, नाही त्याला दाखवला रस्ता, म्हणजे तो रस्त्यानं पळून जाईन आता, म्हणजे रोजचा पैसा येत जाईन असंच रस्त्यानं पळून जात जाईन. काय कहू तू काही रस्त्यानं पळत असते का पैसा, अरे तू सांग मला सामान सुमान घेऊ आपण तर पैसा तर द्यायला लागला, व्यवहार होईना तो, दुकानात माल नाही पाहिजे का, उद्या माल नाही होईना त्यामध्ये 10 आणि 100 दिले तर काय खपन त्या दुकानातलं काही तुम्ही तिथं. हो कडे हे बरोबर आहे तुमचं, बरं ठीक आहे, आता मग हप्ता नाही येणार लागन माल नाही. नाही आता काय, आता 4,000चा आणि 5,000चा माल आणू तर 15-15 दिवस चालला जाईल, आता हप्ता तर लागून खपाले. हो बाबा इका मग, अन मी काय म्हणतो, तुम्ही आता जराशी गुजरीचा आंबे घेऊन 2 किलो, रस बनवा लागते आता. आता कोणासाठी रस बनवा लागते, आता काही रस खायचं म्हणून नाही करून राहिलो. अरे आता शेवटच आहे, झाले सरले आंबे आता, आता दिसत पुढच्या वर्षी शिवाय डोळ्यानं आंबे, तसे तर 12 महिने भेटते, पण आपण आणतो काय, आपण कधी आता ह्या सीजनात खातो, तर आता जवळ येते लहानवाले मोहिनीच्या घरचे, तर त्याच्यासाठी करायला लागते, ते का तसंच पाठवू का बापा मी. असं जवळ येते काय, मग काय कायसाठी येऊन राहिले आता. हे दिसत नाही का बॅग भरली आहे पोरीची, बापा कालपासून बॅग भरून ठेवली तिनं, जा लागते मला करून,
तिला इथं तर नाही गमून राहिलं, तिथंच जायची गई होऊन राहिली. बरोबर आहे ना. एवढं साजरं घर असल्यावर, चांगले लोक असल्यावर कोण्या पोरीबारीला आपल्याच घरची आठवण नाही येईल? हो, इथं दुःखच आहे तिले मायच्या घरी. मायच्या घरी काही सुख थोडी आहे की माय पोरेले. अरे माय बापाच्या घरी किती काही सुख असं बोलले तरी म्हटलं पोरी इथं काही राहत नसते, ते आपापल्या घरीच जाते, त्याला तिथंच गमते. नाही बापा, आम्ही तर म्हटलं गेलो ना 8 दिवस 15 दिवस राहिल्याशिवाय येऊ नाही. हा, असं म्हण करे अजून राहायला भेटलं तर बरं आहे. पण आजकालच्या पोरेले काही गोडी नाही राहिली माय बापाची जास्त. काय करून त्या गोडी करून माय बापाचीच गोडी करून बसून काय? त्याच्याही मागं सासू सासरे लेकरं वाय सारं लागलंच राहते. ते एकटा जीव कुठं कुठं पाहणार आहे त्या? हा, आणि तुमची काळजी करायला आहे ना तुमच्या सुना, त्या त्याच्या सासू सासऱ्याची करते. तुम्ही तुमच्या सुना तुमची काळजी करते. हो, आपली इज्जू ही मस्त आहे म्हटलं पोरगी. असं आज आली काय लक्षात? अरे मला तर त्या दिवशीच लक्षात आली पोरगी चांगली आहे म्हणून. मग म्हणून तर मी काही बोललो नाही पठ्ठ्याले. मी म्हटलं जाऊ दे, आपणही पाहिली असती तर अशी पोरगी नाही पाहू शकलो असतो म्हटलं. नाही, खरंच नाही पाहू शकलो असतो. अशा पोरीनं भेटतच नाही. आता त्या पोरीले मायबापने कोणी नाही, म्हणून तिला असं वाटतं की हेच आपले मायबाप आहे. एखाद्या पोरीले मायबाप राहिले असते ना, आता मी जे जे बोलली तिला आतापर्यंत, तिनं फोन करू करू तिच्या माईने सांगितलं असतं. मग तिच्या माईनं तिकून तिला काही सांगितलं असतं. असं करता करता वाढलं असतं गोष्ट. पण तिला कोणीच नाही ना, तिला सांगायला बिचारीले कोणी नाही, त्यांना फोन करायला कोणी आहे. त्याच्यानं ते आपल्यासोबत चांगलीच वागते. हे चांगली वागते तर आपले कर्तव्य आहे तिच्यासोबत चांगलं वागणं. का तिनंच ठिकाणी घेतलाय तुमच्यासोबत फक्त चांगलं वागायचा? नाही, माणूस कितीही चांगला असला तरी बदलायला वेळ लागत नाही. दुसऱ्याचा स्वभाव बदलून टाकते. त्या जर चांगली नाही वागली तिच्यासोबत तर तिला काय आहे, नवरा घेऊन आपला चालली जाईल अल्लग. मायबापाचीच काय गरज आहे तिले? नाही नाही बापा, माझ्या सुनीले जाऊन मी देत आलं. चांगली पोरगी आहे ते मस्त. आई म्हणे तुम्हाला फ्रीज आणून देतो म्हणे आता. मग काय बरं, कोणती सून आणून देते सासूली फ्रीज लगेच? हो ना, पहा बरं. बरं येतो मी आंबे घेऊन. काय आंबे घेऊन येतो, मग चालला जाते दुपारी आंबेवाला. हो, घेऊन या. काय म्हटलं त्या वेळेवर आलो पण बरोबर. झाली तयारी मग? तयारीतच आहे मी. तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्ही या फक्त, मी तयारी करून ठेवतो म्हणून. कुठे गेली मग मामाजी मामीजी सगळेजण? कविता गेली काय गावाली? हा, कविता तर बापा 5-6 दिवस झाले गेली गावाले. ते जात नाही होती, पण मी होती की नाही इथं. मी होती तर मग तिले कामं करायला लागे. मी नाही राहिली तर तिला काही एवढे कामं करायला लागत नाही. तर मग ती चालली गेली. जातो म्हणे मी गावाले म्हणे. आई म्हणे तू गेली का अजून येते म्हणे ते. कोण काही त्रास आहे का तिला सासरी? कुठं व त्रास न गीस काहीच नाही आहे. तिच्या इथे जीवावर जीव काढी आहे ते. पहिल्यापासूनच नेट लागी आहे. आम्ही तिला पहिल्यापासून म्हणतो काम करत जाय, काम करत जाय. आता परिवार भेटला मोठा. हा, 2-2 नंदा देर. हा, स्वतः दोघं जण सासू सासरे, एवढा मोठा परिवार. आणि ही आहे मोठी, इले करायला लागते घरातलं सगळं. म्हणून हिच्या येते जीवावर. मग जीवावर येते ना, आता एवढे काही श्रीमंत आहे नाही का बाई ठेवू शकन म्हणून कामाले. सुनीलच करायला लागते सगळं. तरी तिच्या नंदा मिळवून मिसळून करू लागते बरं तिले. तरी उठपय करते. 4 कामं केल्यानं माणूस झिंजून राहिलं काय? असते स्वभाव माणसाचा. कायचा स्वभाव हो, नेट लागेपणा करते निरी. एवढाही नाही केला पाहिजे. यावेळेस मी बोललीच तिले, म्या म्हटलं असं असते काय म्हटलं. आईच्या भरोशावर पाहिजे म्हटलं नुसतं म्हटलं. तिनं तिचं करावं का तुझं करावं म्हटलं. आणि ठीक आहे ना मग राहतं तर. बरं राहते तर राहते, एकटीने राहत, नवऱ्याला घेऊन राहते. बरं थोडे दिवस नाही, महिना इथंच राहते, पुरा महिनाच काढते. आणि नवऱ्याच्या अलग अलग फरमाईशा मग. हे करायच ना, ते करायच ना, ते करायच. मी नाटकच पाहिलं, बोललीच मग मी त्या जवायला बोलली. म्हटलं असं कोणतं नाटक असते म्हटलं. सासू सासऱ्याची परिस्थिती असो नसो, हे करा ना, ते करा ना, हे आणा ते आणा, चिकन आणा मटन आणा. हा म्हटलं मी आहे तोपर्यंत तिथे चिकन नाही बनणार ना, मटन नाही बनणार. मला चालत नाही म्हटलं. हे गलत आहे. तुमच्या पैशाने आणा, तुम्ही खा. एवढं तुम्हाला खायचं शौक आहे तर. नाही, स्वतःचा पैसा नाही करते, कृपया खर्च. हा, माझ्याजवळ पैसेच नाही म्हणते. दोघे जण सारखेच आहे. आणि इथून आईले सांगते, बाबाले सांगते, मामाजी हे आणा ना, मामाजी ते आणा ना. आता जवळ होई या नात्यानं घेऊन येते बिचारे. पण त्याच्यावर काही एवढंही आहे काय? मग आता तुझ्या बोलला राग करून आली असून ते. करू केला माय राग केला तर मी काही कम नाही करत कोणा गोष्टीचा. बरं चाललं मग आता. पापा आल्याबरोबर काय निघून राहिले काय? तुला म्हटलं होतं ना मग, गाडी आणली म्हटलं तर लवकर लवकर तयारी कर. पूजा करायला लागते. कायसाठी थांबलो आम्ही पूजा करायला माहित आहे? सगळ्या लेडीज पाहिजे बा घरी. म्हणजे सगळ्या लेडीजच्या हातानं पूजा करा ना गाडीची आपल्या. असं आहे तुमचं. गाडी तुम्ही घेतली आणि अधिकार सगळीच आहे त्याच्यावर. असं नसते पाहिजे. आपली वस्तू आपल्याच ताब्यात पाहिजे. ठीक आहे, बाकी काही करून राहिले तुम्ही, कुठं जाऊन राहिले, येऊन राहिले, नेऊन राहिले, हे गोष्ट अलग. आणि तुम्ही जर म्हणाल का नाही त्यानंच घेतली सगळीची होय, तर ते आतापासूनच आपापलं समजून म्हटलं त्याला. हा तर समजलं काय फरक पडते आपल्याला. हा, आपल्या घरात वस्तू एकाची नसते. आपल्या घरात वस्तू सगळीच्याच असते. सगळेजण आपण वस्तू यूज करतो. मग त्याच्यानंतर आपल्याला काय एवढा राग पाहिजे? राग नाहीये, पण तुम्ही सांगा आता बाकीच्यानं जर वस्तू आणली असती तर बरोबर त्यानं अधिकार दाखवला असता. त्याच्याच बायकोनं अधिकार दाखवला असता, त्याच्याच बायकोनं पूजा केली असती. अन आता आपली होय वस्तू तर सगळेच. म्हणजे ते म्हणून माई होय, ते म्हणून माई होय, आणि मी म्हणून माई होय. मग लोकांनी विचारून काय का नेमकी होय कोणाची? या जाऊ बा, या ना, बसा ना. का हो येऊ, किती वेळ झाला येईल येऊ. आले तर काय बसाही नाही म्हणून राहिली ते. उभ्याच काय, उभ्याच जातो म्हणतो काय, बसत गिसत नाही काय?
अहो आई ते आले ना तर बोलूनच राहिले एवढ्या वेळचे. काय म्हणू त्याला बसा म्हणून गोष्टीच चालू होत्या आमच्या आतापर्यंत. अहो आई गाडीची गोष्ट चालू आहे. गाडी घेतली का नाही येईन तर त्याच्यासाठी. तर तू सांग म्हटले गाडी आमची होय, मग सगळेच जण त्याच्यावर अधिकार कसे दाखवून? हे काय म्हणते सगळेच जण तूही चाल आणि त्याही दोघी आणि मै सासू सगळेच जण पूजा करा म्हणते त्याची. मग माई होय तर मग मॅच करायला पाहिजे का नाही? बाई आता एका दृष्टीने त्याचं तर बरोबरच आहे. आता तुम्ही एका ठिकाणी राहता सगळे, मग एका ठिकाणी राहता सगळेजण एकच वस्तू वापरता, सगळ्यासाठी घेतली तर मग त्याच्यात एकट्याचं काय आलं? सगळ्यांनाच करायला पाहिजे. तू काय अशी गैरसमज पालतं? बस बस मामीजी, मी तेच गोष्ट करून राहिलो इले का तू काय करतो म्हटलं. मग नाही तर काय तर बाई, आतापर्यंत त्या कधी गैरसमज नाही पाळला, कधी कोणा गोष्टीत भेदभाव नाही केला. आज काय झालं तुले? मानतो मी अशा याच्यात होते माणसाले असं, बाईले अशा अवस्थेत होते कधी कधी वेगळीच अवस्था होऊन जाते. पण अशी एकदमच असा विचार नको करू. अशानं काय होते बाई मग? कपाईच्या मायबापानं शिकवलं असं नेले. आम्ही तर कधी बाबा चुकीचं सांगत नाही तुम्हाला. तुमच्या घरात गेल्यावर तुम्हाला काय पटते ते करा. आम्हाला तुमचं चांगलं चांगलं सांगत जा. पण असं घरात भांडणं लावायचे काम आमच्याकडून नाही होत बाबा. आमच्यावर इल्जाम नाही पाहिजे, नाही तर उद्या चालून जवळच म्हणा का सासूच शिकवते, सासूनच म्हटलं असं. अहो आई त्याला माहित आहे का मायबापनी सांगत म्हणून इथे का हे नाही करत अशी म्हणून. हे कसं आहे मला की नाही आता खरंच असंच होऊन राहिलं. काही करायला जातो आणि भलतंच काही होते. आणि खरंच मला असं वाटून राहिलं आई येईनं पैसा लावला एवढा मोठा, येईनच पैसा दिला. आता ते लोक फक्त गाडी वापरन आणि हे तर गावात राहत नाही. हे गावात राहत नाही तर मला कोणतं त्या गाडीचं सुख आहे? हे तर काय म्हणते तर महिना 2 महिन्यासाठी चालले जाते. मग माया कोण्या कामाची गाडी? पैसा भरला सारं केलं आणि वापरून बोलतेच. वापरू दे ना, ते भाऊ जाणे काही करे त्याचा पैसा ते लावत बसे, नाही तर काही करेल काले. तुम्हाला उद्या चालून कमी जास्त झालं तर तेच लोक धावून पडून ना. भाऊ धावून नाही एकामेकासाठी करू दिले काले त्याले. त्या कवितासारखी करू नको बापा तू. हो ते पाय इचकून घेते आणि इथे येऊन बसते. जराशी इचकलं का चालली इथं. मग काय नाही बोलन, ही इकून 2 शब्द बोलन तर नंदा 4 शब्द बोलन नाही इले. नंदा होईत्या त्याच्यासोबत कसं राहायला लागते. आता तू कशी निभून घेतं तर आताही निभून घे ना. काय त्या वस्तूसाठी? वस्तूचं काय आहे बाई, आज आहे ना उद्या नाही आहे. मग नाही तर काय मामीजी, आता कसं आहे वस्तू एका घरात आहे ना तर सगळीचीच आहे. आपण असं म्हणू शकतो काय मग एकट्याची सोय कोणी हात नका लावू. आणि मग कमी जास्त झालं तर त्याला जर म्हटलं काय ये बा तर येतील काय माही भाऊ. मग काय आता मी असलो नसलो डिलिव्हरीचा टाइम जर येऊन गेला समजा, बाय चान्स मी तर आता इथंच आहे पण समजा नसलो आणि असं कधी झालं समोर चालू नाही कधी लेकरू आहे, हे आहे, तब्येत खराब झाली, काही झालं, तेच नेतील नाही इले, तेच काळजी घेतील ना. हा बाई वैशाली बरोबर आहे. जवळचं तेच लोक काळजी घेतील. जवळ आले तर याले टाईमच होईल आणि आम्ही म्हातारी माणसं आमच्याकडून धावून होईन काय बाई. ठीक आहे नाही समजलं ना मला चुकीची वागली म्हणून. मी हे पाय मी कधीच नाही म्हणत का तू चुकीची वागली म्हणून, पण आजची गोष्टच अशी झाली. खरोखर तू चुकीचंच बोलून राहिली होती. चुकलंच हो माय, आता नाही म्हणणार मी अशी. काय माहित माझ्या डोक्यात कोणी असं किडे सटकल्यासारखेच झाले होते मायवाले. बरं जाऊ दे काही हरकत नाही. घे ना मग बॅग घेणं आपली चालणं. नाही जाऊ बा असं कसं. आज जाऊ नका तुम्ही आता. पहिलेच तर एवढा दिवस झाला आणि आले नाही लय दिवसाच्या अगोदर, म्हणजे एवढ्या दिवसापासून आले नाही तुम्ही. तर आता आले आहे तर रातभर तर राहा निदान. आम्हालाही वाटते जवळ आले पाहिजे, राहिले पाहिजे. ते आहे एक का 15 दिवस महिनाभर जायचं नाव घेत नाही तुम्ही, एक का याचं नाव घेत नाही बा. गरीब आहे सासू सासरे तर काय झालं या माणसानं. मामीजी ते पूजा करायची आहे गाडीची म्हणून होय, नाही तुम्ही राहिलो असतो. होते ना आता मी सकाळी लेखाले तसं काय तर रातच्यानं पूजा करा काय गाडीची. आता ते तर दुसरी आहे. आता हे तुमचा भाऊ आणायला गेला म्हणता तर तेच कायची लवकर येते. करता उशीरच होत असते. तर आता तुम्ही रातभर थांबून जा. तुमचे मामाजी घरी नाही आहे, हे वावरात गेले, पेरणी चालू आहे तर ते गेले वावरात. तर मग आले म्हणजे भेटी गोटी होऊन जाते जराशा. ठीक आहे मामीजी, आता तुम्ही म्हणता एवढ्या थांबून जातो. हो असा मान ठेवा लागते बा. नाही मी ठेवतो ना. नमस्कार मामीजी. अरे आले का जवळ बा? या ना या. नमस्कार. कुठं गेली मोहिनी? आहे ना मोहिनी. आता काहीतरी करून राहिली होती बा. ते आता सामान बरबार झालं तिचं. काय माहित काय करून राहिली तर अंदर. असं आणि ह्या गेला का मोहित ड्युटीवर? मोहितची घरवाली नाही मोहित गेला. ते आहे पोरगी जुही. ते सध्या जायचे अजून, सुरुवात करायची आहे म्हणे. झाले जाईल म्हणे 8 दिवसानं. स्वयंपाक करून राहिली होती. असं मग द्या ना मोहिनीला आवाज. जातो मग आम्ही. बापा असे कसे जमते मग आले आणि चालले म्हणता, म्हणजे काय रातभर राहते नाही बा. नाही ना मामीजी, जमत नाही ना राहिनं. तुम्हाला तर माहित आहे आज रविवार आहे. आज कसं आहे येणं जाणं होऊन जाते. उद्या सकाळीच पाहायला लागते आपल्याला ड्युटीवर. तर तिकडे बॉस बोंबलते ना, आपण बांधला आहे ना दुसऱ्याचे. हो ते आहे म्हणा. आता काम तर जिंदगीले पुरते माणसाले. हो तर मग जिंदगीभर कामच करायला लागते ना. काम करून तेव्हा तर काही माणूस तेव्हा काही ना काही जमू शकन. हो ना. झाल्या पेरण्या झाल्या काय म्हणते मग बाबा गिबा? पेरणी चालू आहे. आज ती पण आहे वाटते. काय माहित काही लक्ष नाही. ट्रॅक्टर नाही का या नाही तर जोडीनं. असं वावरावर फक्त मग बाबाच ध्यान देऊन राहिले वाटते. हो बाबा देते
आणि दादा जर असला तर मग दादाही देऊ लागते. पण दादा आता वहिनीला आणायला गेले. दादा येते घरी आणि मी लवकर लवकर ये म्हणे मला म्हणे. ते गाडी आणली ना काल आम्ही, थार आणली मोठी गाडी, तर तिची पूजा करायला लागते. तर दादा म्हणे म्हणे एकटीनं असं नाही करावं म्हणे, सगळ्यांनाच करावं म्हणे. म्हणजे जसं वैशाली वहिनी, मोहिनी, आई, ते परी, जेवढ्या लेडीज आहे म्हणे घरात, सगळे ना एक एक ते छापा मारते गणी, पूजा करते, तर ते करा म्हणे. असं असं त्याच्यासाठी वेळ काय? हो, मग शेगावले जायचं आहे ना, तर मग पहिले पूजापाती करून तेव्हा जाऊ कणी आपण. हो बापा, हे बरोबर आहे तुमचं. मोहिनी, अय मोहिनी, हे जवळ आले ना. मग ये ना बाहेर, ये ना. काय करून राहिली काय मी बापा एवढ्या वेळची? आले का राजेशजी? हे पहा मी बॅग घेऊन तयारच आहे म्हटलं. कायची बॅग घेऊन तयार आहे? बॅग भरून बसली फक्त, आणि घरात काय करून राहिली ना काही नाही. चल ना मग निघणार तर. हा चल ना मग. चल ना, काय चल ना बाप्पा, स्वयंपाक गिपाक केला आमच्या पोरीनं, जेवण गिवण करा ना मग जा. कशी कशी जाता ये काय की? नाही मामीची आता काही जेवायची इच्छा नाही बा माझीवाली. आता तुमची इच्छा असो का नसो, पण आमची इच्छा आहे ना जेवायचं करायची. तर आता जेवायचं लागन बा तुम्हाला. असं म्हणता काय? बरं वाडा मग आणा पटपट, लवकर द्या, लवकर लवकर जाऊ द्या. अंधाराच्या पहिले गावात पलावलो. हो तर जा ना बापा, जा तुम्ही. आम्ही काही म्हणतो काय तुम्हाला जाऊ नका म्हणून, पण जराशे बसा, जेवण करा मग जा. बाई चोही झालं का वा? झालं असं तर आण ना ताट वाढवून. हे जवळ आले ना. होय आणतच आहे. आम्हाला दुकानात दिलं काय जेवायला? तुम्ही या ना जेवायला. मामाजी कुठे गेले तर? काय माहित, ते जेवले आहे ना मग. आणि ते जेवले तर आता काही त्याला भूक नाही आहे, जेवत नाहीत ते आता. मग अशी बेसन भाकर खाल्ली ते ना जराशी. त्याला कसं आहे, साधं सुद्धा काही असलं आपलं खायचं तर खाऊन घेते, मग दिवसभर मग गम राहते. त्याला काही खा प्यायची तेवढी चिंता राहत नाही. जेवा ना तुम्ही. आता तुम्हाला आहे बापा घरी जायची, तुम्हाला म्हटलं रातभर थांबा, तर थांबून नाही राहिले. त्याच्याशाने मी म्हटलं इले जोहिले बाई, ते जवळ थांबणार नाही म्हटलं, कर म्हटलं माय पटपट स्वयंपाक. मामीजी काम आहे म्हणून होय, नाही तर थांबून गेलो असतो आजच्या दिवस. बापा बापा, बरंच केलं का आले तर. एवढं खा नाही झालं पाहिजे माणसाकडून. मला तर तसंच एवढं खाता येत नाही काही. खा ना भाऊ, कसं झालं तर सांगा ना मला. हो हो, जेवतो ना. आणि कसं आहे, आता स्वयंपाक तर चांगलाच दिसून राहिला, तर चांगलाच झाला असं. पण जेवण पाहतो आता. अरे मस्तच करते ते, सगळं चांगलं करते म्हटलं. काही पण मोहिनी ताई ना उगाच चढवतात मला. येतो आई, येतो बाबा. आता थांबली असती हो बाई, इथे डिलिव्हरी केली असती तर किती चांगलं वाटलं असतं माया आम्हाला. आई तू लढून काय राहिली हो? इथं काय मी काय इथं लढाईवर चालली काय? सासूच्याच घरी चालली, आणि तिथं का मला दुःख नाहीये, सुखच सुख आहे म्हटलं. हा, पण या पोरीला नसून एवढं सुख आहे मला माझ्या सासरी. हो बापा, पोरीला किती सुख असलं तरी मायले वाटतेच हो बाई मोहिनी. मामीजी जेव्हा आठवण आली तेव्हा तुम्ही येऊन जात जा ना. आता नाहीतरी आता तिचे तर 2-3 महिने येणं होणार नाही. आता तुमचं होते, चक्कर मारत जा 8 दिवसाच्या 8 दिवसा. हा, कसं आहे, आलं ना तर तेवढं तिला बरं वाटत जाईल. मग नाही तर काय आई. नाही मी काय म्हणतो, डिलिव्हरीच्या वेळेस येजो म्हटलं. हा, तुला जसा यायचा फोन येईल तर तशीच येजो तू. हो बापा येईन ना माय. मला फोन करजो फक्त. फोन करजा जाऊ बा मला. काही झालं गेलं तर येतो मी धावपळ करत कशी. हा, आता त्या घरी बाबाचा काही भाकर तुकड्याचा अकात नाही आहे आता. आता सून आली तुले, आता किती दिवस राहील तरी टेन्शन नाही आहे. नाही काय बाबा, बरोबर आहे ना? बेटा, भाकर तुकड्याचा तर पहिले योगात नव्हता. आता कसं आहे, एवढी अडचण जर अशी आली तर करतो आपण. कसं आहे, थापून खाऊन घेतो 4 दिवस. काय फरक पडते? लेकराच्या समोर आहे काय काही? चाल ना मोहिनी, मग अंधार होईल ना अजून. येतो बाबा, येतो आई. जुही ये जात बाय घरी. हो मोहिनी ताई, येईन मी, नक्की येईन. आणि मला ना खूप तुमची आठवण येईन म्हटलं तुम्ही गेल्यानंतर. मला बिलकुल करमत नाही इथे. तुम्ही ना मला एका बहिणीसारख्याच भेटल्या, आणि आता निघून पण जात आहे. येईन ना मी, येईन ना. आता बाळानेच घेऊन डायरेक्ट. तसं मग तुला अजून चांगलं गमत जाईल. हो मोहिनी ताई, नक्की या. मी तर म्हणते डिलिव्हरी झाली की इथे येऊन जा तुम्ही. हा पाहिजे ना तसं, मग तसं पाहिजे ना, येऊन जाईल. चल बेटा, बॅग उचलून तिथपर्यंत घेऊन देतो गाडीवर. नाही नाही मामाजी, चालन नेतो मी. हातानं नेतो ना उचलून. एवढा हट्टा माणूस आहे मी. तुम्हाला उचलायला लावून काय बॅग? काय होते खाली, असं किती ओझं आहे त्याचं. वजन नसून असलं आमचं ओझं आम्ही उचलतो. राहू चला ठीक आहे, मग येतो. हा, हो या बापा, आता जातोच म्हणतात, आता काय करावं. झाला मग पाहूनचा. हो बापा झाला. थांबा म्हटलं, नाही थांबत म्हणे. ठीक आहे म्हटलं बापा, आता नाही थांबत तर. पुरी आपापल्या घरी चांगल्या दिसते. चला ठीक आहे मग.